तदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि अज्ञानतिमिराध्यस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। सम्पाद्य ज्ञानं च विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि योगं शिरसा गुरुन्तं नमामि योगं शिरसा गुरुन्तं नमामि योगं शिरसा गुरुन्तं। श्रीमन ज्ञानेश्वरी चिंतनात आपला दुसरा अध्याय चाललाय आणि मागच्या प्रवचनाच्या वेळेस म्हणजे मागच्या सोमवारी इकडं वाऱ्या वादळाचा पाऊस चालू असल्यामुळे मला मागच्या प्रवचनाला येता आलं नाही, त्याबद्दल सर्वांची क्षमस्व। आणि आजही बाहेर तीच परिस्थिती असल्यामुळं बाकीची अडचणी असल्या कारणामुळे आजही व्हिडिओ कॉन्फरन्स न घेता फक्त ऑडिओच्या माध्यमातून सेवा करण्याचा आजचा हा उद्देश। तर तुम्हा सर्वांच्या चरणी दंडवत करतो। गुरुवर्य गाथामूर्ती रामबाबा राऊत बाबांच्या चरणी दंडवत करतो आणि आपल्या सेवेला आपण सुरुवात करूयात। तर आपण श्रीमन ज्ञानेश्वरी चिंतनामध्ये ना सतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः उभयोरपि द्रष्टंतस्त्वनयोस्तत्वदर्शिभिः या गीतेच्या सांख्ययोग नावाच्या दुसऱ्या अध्यायातील 16 क्रमांकाच्या श्लोकापर्यंतचं चिंतन आपण मागच्या प्रवचनात केलेलं आहे। माऊली ज्ञानोबरायांनी भगवंतांनी नासत्व विद्यते भावावर केलेल्या चिंतनामध्ये माऊली ज्ञानोबरायांनी आपल्याला पटवून दिलं की सार आणि आसार हे वेगवेगळं कसं आहे, सार म्हणजे नेमकं काय आणि आसार म्हणजे नेमकं काय, याकरता माऊली ज्ञानोबरायांनी 2-3 गोड दृष्टांत दिले। या दृष्टांताचं चिंतन आपण करून आलो। माऊली ज्ञानोबरायांनी सांगितलं की जसं पाण्यामध्ये दूध असतं ते निवडण्याचं काम राजहंस करतो, जसं सोन्यामध्ये धातू इतर असतात ते निवडण्याचं काम सोनार करतो, किंवा जर दही त्या दह्यात तूप आणि म्हणजेच लोणी आणि ताक असेल तर ते निवडण्याचं काम एखादी हुशार स्त्री करते, किंवा भूस आणि बीज एकत्र असेल तर ते निवडण्याचं काम वाऱ्याच्या मदतीने शेतकरी करतो। तसंच जे विचारी लोक आहेत ते विचारी लोक आपल्या तत्वज्ञानाच्या माध्यमातून आपल्या विचाराच्या माध्यमातून काय करतात, तर जो आसार असणारा प्रपंच आहे त्या आसार असणाऱ्या प्रपंचाचा त्याग करून जो साररूप असणारा परमार्थ आहे, देव आहे, परमात्मा आहे, त्याचा स्वीकार करतात। इथपर्यंतचं चिंतन आपण मागच्या प्रवचनमालेत केलं। आता त्यानंतर आपण पुढच्या श्लोकाला आरंभ करूया। अविनाशी तु तत्विद्धि येन सर्वमिदं ततं विनाशमव्ययस्यास्य न कश्चित् कर्तुमर्हति। भगवंत अर्जुनाला सांगतात की अर्जुन, ते जे तत्व आहे ते तत्व कसं आहे, ते अविनाशी आहे, ज्यानं हे सगळं व्यापलेलं आहे, ज्याचा कधीही नाश होऊ शकत नाही आणि ज्याचा नाश करण्यास कोणीही समर्थ नाही। आणि त्याच तत्वाविषयी माऊली ज्ञानोबा म्हणतात, देखे सारा सार विचारता भ्रांती ते पाहे असारता तरी सारते स्वभावता नित्य जाणे। माऊली ज्ञानोबा म्हणतात, बघ सार आणि आसार यांचा जर विचार केला, माऊली ज्ञानोबांनी काय सांगितलं, सारा सारा विचारता काय करायचं आहे, सार आणि आसाराचा विचार करायचा आहे। आपण जर संत मालिका उघडल्यात, संतांच्या वचनांचं जर अध्ययन केलं तर जगद्गुरु तुकोबरायांनी सांगून ठेवलेलं आहे, एक काम करा, ज्याला परमार्थ करायचंय, ज्याला सुख मिळवायचंय, ज्याला देव मिळवायचा आहे, त्यांनी एक काम करा, काय, सारासार विचार करा, उठाउठी। काय करा, उठाउठी, सार आणि असाराचा विचार करा।
महाराज एवढंच नाही तर आपण वारकरी आहेत आणि वारकऱ्याची संध्या म्हणजेच आपण रोज हरिपाठ घेतो आणि त्या हरिपाठ 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 म्हणजे तरी काय तर माऊली ज्ञानोबरांनी स्पष्ट शब्दात अगदी सोप्या पद्धतीने सांगितलं. अरे हरिपाठ म्हणजे दुसरं तिसरं काही नसून हरिपाठ म्हणजे काय माऊली ज्ञानोबरा म्हणतात सारासार विचार हरिपाठ त्रिगुणासार निर्गुण हे सार आणि सारासार विचार हरिपाठ सार काय आणि असार काय याचा विचार म्हणजे हरिपाठ आहे. सारासाराचा विचार करण्याकरता हरिपाठ आहे आणि आजही माऊली ज्ञानोबा तेच म्हणतात की देखे सारासार विचारता भ्रांती ते पाहि असा. माऊली म्हणतात सार आणि असाराचा जर विचार केला आता सार आणि असाराचा म्हणल्यानंतर सार 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 महाराज 2 प्रवचनापासून सार चाललाय अजून तर मांडे पण केले नाही यावर्षी आम्हाला रस पण या पावसाने घालू दिला नाही आणि तुम्ही सारखं सार 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 काय करताय. हा सार म्हणजे तो भाताबरोबर खाण्याचा सार नाही. हे सार तत्व म्हणजे गाभा हे सार तत्व म्हणजे जे फोलकट नाही जे महत्वाचं आहे त्याला सार म्हटलेलं आहे. तर ते सार तत्व जे तर ते सार तत्व कसं आहे आणि असार तत्व कसं आहे माऊलीने एका शब्दात सांगितलं कशाला सार म्हणावं आणि कशाला असार म्हणावं तर माऊलींनी अतिशय गोड पद्धतीने सांगितलं भ्रांती ते पाहे असारता आणि सारते स्वभावता नित्य जाण. आता आयुष्यात तुम्हाला कधीही जर निर्णय घ्यायची वेळ आली सार काय आणि असार काय तर माऊलींची एवढी ओवी आठवायची सारते स्वभावता नित्य जाणे आणि भ्रांती ते पाहे असारता. असार काय तर जे भ्रांती स्वरूप आहे ते असार आहे. तुम्ही म्हणाल महाराज भ्रांती म्हणजे काय तर सरळ सोप्या साध्या शब्दात सांगायचं झालं भ्रांती म्हणजे भ्रम भ्रम म्हणजे भासणं भासणं म्हणजे जे नाही पण दिसतं त्याला भासणं असं म्हणतात. जसं आपण रात्रीची वेळ आहे पावसाळ्याचे दिवस आहे रात्री थोडा पाऊस आला म्हणून लाईट गेली. आता लाईट जायला काय जास्त पाऊस लागत नाही. जर लाईट गेलेली वीज गेलेली अशा परिस्थितीत काहीतरी कामानिमित्त दरवाजा उघडला बाहेर बघितलं आणि एक खोड आहे ते खोड झाडाचं खोड तुटलेल्या झाडाचं खोड आपल्याला ते खोड दिसतं का माणूस दिसतो. भरपूर जणांना असा आवाज झालेला असेल ना ते खोड खोड नाही दिसत ते खोड माणूस दिसतो. आता तिथं माणूस आहे का दिसला माणूस तिथं नाही फक्त तो दिसला असं जे दिसणं असतं त्याला भासणं म्हणतात किंवा त्याला भ्रांती म्हणतात. म्हणजे आधी तिथं नाहीये नंतरही तिथं नाहीये फक्त मधल्या काळात आपल्याला तिथं दिसला तर त्याला म्हणायचं भ्रांती त्याला म्हणायचं भ्रम आणि सार काय तुझे नित्य आहे त्याला सार म्हणायचं. सार ते स्वभावाचा नित्य जाणे जे आधीपासून आहे जे आताही आहे आणि जे नंतरही राहणार आहे त्याला म्हणायचं सार. आणि असा जो सार आहे तो परमात्मा आहे. तो कसा आहे माऊली म्हणतात हा लोकत्रय आकारू तो जयाचा विस्तारू जेथ नाम वर्ण आकारू चिन्ह नाही. माऊली म्हणतात ते सार म्हणजेच देव म्हणजेच परमात्मा तत्व कसं आहे तर त्याचं वर्णन करत असताना म्हणतात की हा लोकत्रय आकार तो जयाचा विस्तार. म्हणजे सार स्वरूप असणारा परमात्माच या जगाच्या रूपानं नटलेला आहे. या लोकत्रयाच्या लोकत्रय म्हणजे तिन्ही लोक स्वर्ग मृत्यू आणि पाताळ म्हणजे वरचे 7 आणि खालचे 7 म्हणजे असे 14चे 14 भुवन हे त्याचाच काय तर विस्तार आहे. हा लोकत्रयाकार तो जयाचा विस्तार आहे तो याचा विस्तार आहे. मग त्याचं नाव काय त्याचा कलर कसा आहे त्याचा आकार कसा आहे त्याला ओळखण्याचं चिन्ह काय माऊली ज्ञानोबा म्हणतात तेथ नाम वर्ण आकार चिन्ह नाही. माऊली म्हणतात त्याला ओळखण्याकरता कोणतं चिन्ह नाही त्याला हाक मारण्याकरता कोणतं नाव नाही त्याला दाखवण्याकरता कोणता आकार नाही आणि त्याला सांगण्याकरता कोणता वर्ण नाही. अशा
सर्वांपासून जे अतीत आहे. कसं आहे ते? जो सर्वदा सर्वगतू जन्मक्षयाती तू तया केलिया ही घातू कदा नो हे. माऊली म्हणतात जो सर्वदा सर्वगत आहे, जो सर्व काळी आणि सर्व ठिकाणी आहे, जो सर्वदा सर्वगत. सर्वदा म्हणजे कायम, आणि सर्वगत म्हणजे सर्व ठिकाणी व्याप्त असणारा. आपण म्हणतोच ना नाटांमध्ये, विठ्ठल जडी स्थळी भरला. विठ्ठल कसा आहे? तर विठ्ठल प्रत्येक ठिकाणी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी. विठ्ठल हा त्रिभुवनात व्याप्त आहे असं जे म्हटलं जातं ते हेच, जो सर्वदा सर्वगत सर्व ठिकाणी आहे. खरंच प्रल्हादाला ज्या वेळेस हिरण्यकश्यपूने मारण्याचे प्रयत्न केले, तर मारण्याचे प्रयत्न करून झाल्यानंतर शेवटी थकला. कसाच तो प्रल्हाद आपल्याच्यानं मारला जात नाही हे त्या हिरण्यकश्यपूच्या लक्षात आलं. आणि त्या हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला विचारलं, का रे प्रल्हादा, मी तुला मारण्याचे अनेक उपाय केले, मात्र तू मरत नाही. तू मरत का नाही? मी केलेले सर्व पर्याय तुझ्या पुढे निष्फळ का ठरतायत? तुम्हाला कारण सांगशील? त्यावेळेस प्रल्हादाने सांगितलं, पिताश्री, तुम्ही मला मारायचे काय काय पर्याय केले तेच माझ्या लक्षात नाही. तुम्ही मला मारायचे काय काय पर्याय केले ते सांगा. मी काय सांगतोय लक्षात आहे ना? जो सर्वदा सर्वगतू, जो परमात्मा सर्व ठिकाणी आणि कायम राहतो, त्यावेळेस त्या हिरण्यकश्यपूने सांगितलं, मी तुला विषारी सापांच्या पिंजऱ्यात सोडलं. विषारी साप जिथ आहेत तिथं तुला सोडलं. त्याने सांगितलं, अहो त्या सापांमध्ये माझा देव आहे. अरे मी तुला वाघांच्या तावडीत दिलं, हिंस्र पशूंच्या तावडीत दिलं. त्याने सांगितलं, त्या वाघांमध्ये माझा देव आहे. अरे तुला शस्त्रास्त्राने मारण्याचा प्रयत्न केला. अहो पिताश्री, त्या शस्त्रास्त्रांमध्ये सुद्धा माझा देव आहे. तुला पाण्यात बुडून मारण्याचा प्रयत्न केला. प्रल्हाद म्हणतोय, बाबा अहो त्या पाण्यातही माझा परमात्मा आहे. अरे मी तुला जाळून मारण्याचा प्रयत्न केला. प्रल्हाद म्हणतो, जसा पाण्यात आहे तसा माझा देव हा अग्नीतही आहे, तसाच आकाशातही आहे, तसाच पृथ्वीतही आहे, तसाच सर्व प्राण्यांच्या ठिकाणी आहे. एवढंच नाही तर माझा देव हा माझ्यात आहे, माझा देव हा तुमच्यात आहे, माझा देव सर्वत्र ठिकाणी आहे, सर्व ठिकाणी व्यापलेला आहे. आणि महाराज प्रल्हादाचं हे बोलणं ऐकलं आणि हिरण्यकश्यपूने जोराने विचारलं, सांग तुझा देव कुठे आहे, सांग तुझा देव कुठे आहे. त्यावेळेस प्रल्हादाने परत सांगितलं, तू मे मू मे खडग खंब मे. पिताश्री, माझा परमात्मा माझ्यात आहे, माझा परमात्मा तुमच्यात आहे, माझा परमात्मा तुमच्या हातात असणाऱ्या तलवारीत आहे, माझा परमात्मा या खांबात आहे. महाराज त्यानं एवढं सांगितलं, पण हिरण्यकश्यपू रागात होता. आणि रागात असणारा माणूस कधीच पूर्ण ऐकून घेत नाही, अर्धवट ऐकतो ना अजून चिडतो. आता याचा तर अनुभव ज्याला त्याला आहेच ना. एखादं कोणतरी चिडलेला असावं ना, आपण त्याला काहीतरी समजून सांगायला जावं, तो समजून कमी घेतो आणि चिडतो जास्त. का बर? तो अर्धवट ऐकतो, पूर्ण ऐकून घेत नाही. आता हिरण्यकश्यपूला जर प्रल्हादाने सांगितलं की देव आहे कुठे आहे, माझ्यात आहे, तुझ्यात आहे, या तलवारीत आहे, खांबात आहे, त्यानं जास्त लक्ष दिलं खांबाकडं. पण जसं प्रल्हाद म्हणला होता की तुझ्यात आहे, आता महाराज त्याच्या स्वतःच्या आतही देव आहे. आता महाराज जसं हनुमंतरायाने छाती फाडून घेतली, तशी स्वतःची छाती जर त्या हिरण्यकश्यपूने फाडली असती, देव निघाला नसता का? प्रल्हादासाठी देवाला तिथूनही निघावं लागलं असतं. पण मग काय, यानं बाकी काहीच ऐकलं नाही. काय ऐकलं? खंब मे. आणि मग महाराज खंब मे म्हटल्यानंतर त्यानं त्या खांबावर प्रहार केला. आणि मग हाकेसरी शिवडी घालून या स्तंभ फोडी, ऐसी कृपावंत कोण माझ्या विठाई वाचून. त्या खांबातून नारायण प्रगट झाले. स्तंभी नारायण प्रगटला. देव खांबातून प्रगट झाला. आता तुम्ही सांगा, तिला असल्याशिवाय प्रगट होईल का? म्हणजे तो सगळीकडे. आपला मुद्दा हा आहे की देव कुठं नाहीये, तर देव सगळीकडे, जो सर्वदा सर्वगत. तो एका कोणत्या ठिकाणी असं नाही, तो सगळीकडे. आणि महाराज भक्त ओळखायचा जर असेल तर तोच भक्त आहे की ज्याला सगळीकडे देव दिसतो.
तुकोबराने विचारलं, संत कसे आहेत, संत कोण आहेत सांगा. त्यावेळेस तुकोबराने स्पष्ट सांगितलेलं आहे, ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, असा ज्याचा अनुभव आहे की ज्याला विश्वरूपाने दिसत नसून विश्व हे देव रूपाने दिसतंय. देव सगळीकडं. तर महाराज दृष्टांत जास्त लांबून बोलणार नाही, पण तुम्हाला लक्षात येण्याकरता सांगतो की तो सगळीकडे देव नाही. तू नाही ऐसा ठाव उराला असे कवन, सर्वत्र संपूर्ण गगन जसे. देव नाही अशी जागा नाही. महाराज शांतीब्रह्म सद्गुरुनाथ महाराज यांनी गाढवाला पाणी पाजलं. आपण हा दृष्टांत भरपूर वेळा ऐकला की शांतीब्रह्मनाथ महाराजांनी काशीवरन आणलेलं पाणी, रामेश्वराला नेत असलेलं पाणी वाटेत जात असताना गाढवाला पाजलं. आता तुम्ही मला सांगा, त्यांना त्या गाढ देव दिसला. एवढ्या लांबून आणलेलं पाणी त्यांनी ते गाढवाला दिलं का देवाला दिलं? बाकीच्यांना देत असताना ते गाढवाला देत असताना देवाला दिलं. त्यांनी ते देत असताना कोणाला दिलं? देवाला दिलं. का देवाला दिलं? झालेली जो सर्वदा सर्वगत, जो सर्व काळात सर्व ठिकाणी. अजून कसा आहे तो जन्मक्षयातीत, जो जन्माने आणि क्षयाने अतीत झालेला आहे. म्हणजे ज्याला जन्मही नाही आणि ज्याला मरणही नाही. आणि तया केलिया घातकादा नव्हे, आणि त्याचा करायचा ठरवला तरी देखील त्याचा घात कधीही होत नाही. तया केलिया घातकादा नव्हे, त्याला मारायचा जरी प्रयत्न केला तरी तो कधी मरत नाही. आता हे झालं त्याच कोणाचं? आत्म्याचं, परमात्म्याचं झालं. आता शरीर कसं आहे? माऊली म्हणतात, भगवंत म्हणतात, अंतवंत इमे देहा नित्य शोक्ता शरीरणः अनाशिनो प्रमेयस्य तस्माद्युध्यस्व भारत. माऊली म्हणतात, भगवंत म्हणतात की हा देह कसा आहे? इमे देहा हा अंतवंत. हा देह कसा आहे तर नाश पावणार आहे. त्याच्यामुळं अर्जुना तू काय कर? उठ आणि युद्ध कर. माऊली म्हणतात, आणि शरीर जात आघवे हे नाशिवंत स्वभावे, म्हणून तुवा झुंजावे मंडू कुमारा. जो अर्जुन म्हणतोय की देवा मी यांना मारणार नाही, देवा यांचा मी वध केला तर आमच्या कुळाचा क्षय होईल, देवा मी यांचा वध केला तर मला पाप लागेल, देवा मी यांचा वध केला तर अमुक होईल, देवा मी यांचा वध केला तर तमुक होईल. तर भगवंताला सांगता, अरे अर्जुन, शरीर जाता घवे नाशिवंत स्वभाव. हे बघ, अरे यांचं शरीर काय, तुझं शरीर काय, माझं शरीर काय? शरीर जात आघवे, सगळे शरीर हे नाशिवंत स्वभाव. सगळे शरीर हे स्वभावाने नाशवान आहेत. आणि महाराज स्वभाव कधीच बदलत नसतो. स्वभाव कधीच बदलत नसतो. स्वभावाला काही ठिकाणी खोड म्हणण्याची पद्धत आहे, आणि आपल्याकडे एक म्हण प्रचलित आहे, आल्याची खोड गेल्याशिवाय जात नाही. म्हणजे माणसाचा जो स्वभाव आहे तो स्वभाव कधीच बदलत नाही. जुने कीर्तनकार एक दृष्टांत द्यायचे, म्हणजे तुकोबरायांनी तो दृष्टांत दिलेला आहे की एक दिवस कीर्तनकार कोणतरी कीर्तनाला निघाले आणि जात असताना त्यांना वाटेवर एक वाघ्या भेटला. वाघ्या म्हणजे वाघ नाही, वाघ्या म्हणजे मल्हारी मार्तंडाचे जे उपासक आहेत त्यांना वाघ्या म्हटलं जातं. तर ते वाघ्या गोंधळी भेटला. त्यांनी सांगितलं, बाबा काय रे आज काय चाललंय? काय नाही म्हणे दादा, आज निवांत आहे, आज काय कुठं गोंधळ वगैरे नाहीये. मग निवांत. त्याने सांगितलं चालतो का? म्हणजे कुठं? म्हणजे मी कीर्तनाला चाललो, माझ्यासोबत चालतो का? म्हणजे मग ठीक आहे ना, चालाल. कीर्तनाला आले, कीर्तन चालू झालं, कीर्तन रंगात आलं, आणि कीर्तन रंगात आल्यावर कीर्तनकारांनी विठ्ठल केलं, आणि यांनी जसं विठ्ठल केलं तसं त्यांनी तिकडून चालू केलं, मल्हारी चिवारी माझ्या, मल्हारी चिवारी. का बर?
स्वभाव काय स्वभाव ते चुकीचं आहे असं नाही. मल्हारी मार्तंडाचा जे जयकार करणं चुकीचं आहे असं नाही, पण विठ्ठल विठ्ठल म्हणता म्हणता म्हणणं चुकीचं आहे. ज्यावेळेस विषय तो चाललाय त्यावेळेस ते प्रमाण म्हणणं बरोबरच आहे, काय हरकत नाही. पण प्रसंगावधान नसताना तो हेलकार करणं चुकीचं आहे. म्हणजे स्वभाव हा बदलता येत नसतो. म्हणजे काय झालं, एक दिवस एका न्हाव्यानं विचार केला की आपला धंदा आहे आणि आपल्या धंद्यात स्पर्धा खूप वाढली. पहिले आपला न्हावी समाजात फक्त हे काम करायचं हजामतीचे, आता कोणी पण याच्यात यायला लागले. कारण की ह्या धंद्यात काय जास्त भांडवल लागत नाही. एक जुनी म्हण पण आहे आपल्याकडं, वाटी भर पाणी आणि सदा आबादानी असं म्हणलं जायचं पहिले. तर मग त्यानं काय विचार केला की बाबा आपल्यात स्पर्धा खूप वाढली, आपल्याला एखादा नवीन धंदा बघावा लागेल. तर त्यानं बघितलं, सहज बसल्या बसल्या आणि बाता मारायचं चालूच असतं. बाता मारायचं चालू असताना सहज रामभाऊने सांगितलं, अरे न्हावी मामा, म्हणे काय, माझी दाढी कटिंग हजामत लवकर आवर. माझ्या घरी जनावरांना दाग देण्याकरता मनुष्य नाही. जुन्या काळामध्ये जर एखाद्या गाईला बैलाला म्हशीला म्हणा जर अंग आखडलं तर त्याला दाग द्यायचे. म्हणजे एक विशेष प्रकारचा विशेष ठिकाणी चटका दिला की त्याला आलेला वात असेल किंवा काही अडचण आलेली असेल ती दूर व्हायची. तर तो विचार करून दाग दिला जायचा. तर म्हणजे दाग देणार येणार आहे. याने विचार केला, चला बा आपण पण पाहू काय प्रकार आहे. म्हणून न्हावी बाबा पण त्याच्या सोबत गेले आणि गेल्यानंतर बघितलं काय, तो व्यक्ती आला, त्यानं दोन्ही सळाया तापवल्या आणि तापवल्यानंतर त्या बैलाच्या पायाच्या मांडीजवळ कुठेतरी काय दिले तर त्या सळ्याचे चटका दिला. मला जसा चटका दिला तर चटका दिला, बैलाने थोडीशी हालचाल केली, नंतर शांत तो पडून राहिला. आणि मग त्या चटका देणाऱ्याने सांगितलं, बरं चला द्या म्हणे आता माझे 200 रुपये. काय द्या, माझे 200 रुपये द्या. ते 200 रुपये घेतले आणि तो निघून गेला. इकडं न्हावी मामा विचार करतोय, मी एवढ्या वेळा हजामत करून मला 20 रुपये भेटता. जुन्या काळातलं दृष्टांत आहे. एवढ्या वेळा हजामत करून मला 20 रुपये भेटता, आला काय, सळाया तापवल्या काय, सळाया टेकवल्या काय, 200 घेऊन निघून गेला. मी पण आता हाच धंदा करणार. मी स्वभाव सांगतोय, लक्षात ठेवा थोडस. मग त्यानं केलं काय, त्यानं विचार केला, आपल्या भागात जर आपण सळाया तापवायचा कार्यक्रम केला तर आपल्याला काय कोणी सळाया तापवून ते चटके द्यायला म्हणजे दाग द्यायला काय कोणी बोलावणार नाही. म्हणून त्यानं केलं काय, बहिणीच्या गावाकडे गेला आणि जात असताना कुठंतरी भंगारच्या दुकानातून 2 सळाया विकत घेतल्या. जसं त्यानं केलं होतं तसं करण्यासाठी त्या सळाया घेतल्या. योगानं त्याला पहिल्या दिवशी गिऱ्हाईक लागलं. आता कसं आहे, 9:51 झाले म्हटल्यावर लवकर गिऱ्हाईक लागलं साहजिकच. मग त्याला गिऱ्हाईक लागलं आणि गिऱ्हाईक लागल्यानंतर त्यानं काय केलं, तर सळाया घेऊन तिथे गेला. मस्त बाता मारता मारता सळाया तापत ठेवल्या. आता महाराज सवय असतेच बाता मारायची महाराजांना, म्हणजे महाराज लोकांना, न्हावी लोकांना बाता मारायची सवय नाही. म्हणजे ज्याला कोणाला बातमी लीक करायची आहे त्यानं या 3 जणांजवळ सांगायची, एक बाई, एक बाबा आणि एक न्हावी बाबा. कळलं का? एक स्त्री, दुसरे महाराज. हा, फक्त आम्ही काय करतो, सांगत असताना सांगतो, तुमच्या भागातली घटना नाही, तुमच्याच गावची राहते. फक्त आम्ही म्हणतो आम्ही तिकडे कीर्तनाला गेलो तिकडली, तिकडे गेल्यावर इकडली. तर बाता मारल्या त्या दोन्ही सळाया घेतल्या आणि सळाया घेतल्यानंतर याची न्हावीपणातली एक सवय नडली. शरद महाराजांना जुने न्हावी माहिती आहेत कदाचित. जुन्या न्हाव्यांना एक सवय होती, अजूनही काही न्हाव्यांना आहेत. काय, वस्तारा घेतला की पहिल्यांदा मांडीवर फिरवायचं. त्या न्हावी बाबाने सवयीप्रमाणे सळई घेतली, बैलाची मांडी बाजूला राहिली, त्यानं पहिले स्वतःच्याच मांडीवर दोन्ही सळाया घासल्या. आता स्वतःच्या
साधा प्रयोग करायचा आहे, त्याने घरच्या घरी खिळा टाकून चटका घेऊन पहा. हे का झालं तर सवयीमुळे झालं, स्वभावामुळे झालं. तसं अर्जुनाला माऊली नामराय भगवंत सांगतात की शरीर जात आघवे हे नाशिवंत स्वभावे, हे नाशवान आहे, या शरीराचा स्वभावच आहे नष्ट होणं. तुम्ही असं कुठं बघितलं का शरीर नष्टच झालं नाही? आणि त्यातल्या त्यात देवानी माऊलींनी शब्द खूप गोड घातलाय, शरीर जात आघवे. जिथं जिथं शरीर आहे ते सगळे शरीर, अमुक एक शरीर म्हणून एक शरीर नाही. किड्याचं शरीर नाश पावतं आणि सापाचं पावत नाही का? बरं, सापाचं शरीर नाश पावतं, मुंगसाचं पावत नाही का? बरं, मुंगसाचं पावतं, मांजरीचं पावत नाही का? बरं, मोराचं पावत नाही का? बरं, हत्तीचं पावत नाही का? सिंहाचं पावत नाही का? माणसाचं पावत नाही का? मला शरीर कोणाचंही असो ते नाश पावणार आहे का? माऊली तसं म्हणतात, नाशिवंत स्वभावे, त्याचा स्वभावच नाशिवंत. कशाचा? आघवे शरीर जात. कोणाचंही शरीर जात असो, कोणाचंही ते शरीर 100% नष्ट होणार म्हणजे होणारच. ते शरीर वाचवता येत नाही, शरीर नष्टच होतं. कितीही जपून ठेवण्याचा प्रयत्न केला तरी ते नष्टच होत. कसं? विपाये आगीमाजी पडे तरी भस्मची होऊन उडे, झाले श्वानावर पडे तरी ते विष्ठा. 13व्या अध्यायामध्ये माऊली रानोबरेंनी सांगितलं हे शरीर कसं आहे, जर आगीत पडलं तर भस्म होतं. शरीर जर आगीत पडलं तर भस्म होतं. नाही आगीत पडलं तर एखाद्या प्राण्याने खाल्लं तर त्याची विष्ठा तयार होते. नाही कोणी खाल्लं, नाही काही झालं, मातीत पडलं तर किडे त्याला खाऊन घेतात. म्हणजे हे शरीर आहे हे नाश पावणारच आहे. आणि अर्जुना, हे बघ, तू मारलं काय न मारलं काय तरीही ते मरणार आहे, तरीही ते नष्ट होणार आहे. आणि असं असल्यामुळं तू काय कर तर झुंज, तू युद्ध कर अर्जुना, तू युद्ध कर. आणि अर्जुनाला भगवंत अजून परत एकदा समजून सांगताय, य एनं व्यक्ती हंतारम यश्चैनं मन्यते हतम, उभौ तौ न विजयानीतो नायं हन्ति न हन्यते, न जायते म्रियते वा कदाचिन्, नायं भूत्वा भविता वा न भूयः, अजो नित्य शाश्वतोऽयं पुराणो, न हन्यते हन्यमाने शरीरे. अर्जुनाला भगवंत समजून सांगताय, अर्जुन, अरे तू स्वतःला यांना मारणारा आणि यांना मरणारा समजतोय, पण अर्जुना तू यांना मारत नाही आणि हे तुझ्याच्यानं मरत नाही. अरे तसा जरी विचार केला ना, न जायते म्रियते वा कदाचित, अर्जुना काहीच नष्टही होत नाही आणि काहीच निर्माणही होत नाही. हे शरीर जे हे कायम नष्ट होणार आहे. आणि तो जो आत्मा आहे का, तो आत्मा शाश्वत आहे, पुराण आहे आणि अजय आणि नित्य आहे. अर्जुना त्याला काही होत नाही. माऊली म्हणतात, तू धरुणी देहाभिमानाते तिथे सुनेचे राहते, मी मारिता हे मरते म्हणत आहाशी. अर्जुना तू ना देहाभिमानाला धरून आणि अहंकाराला शरीरात घालून मी मारणार आहे आणि हे मरणार आहे असं म्हणतो. तू देहाचा अभिमान धारण करून हे सगळं बोलतोय. पण अर्जुना, तरी तू अर्जुनाने नसी, जरी तत्वता विचारसी, तरी तू वधिता नवसी एवद्य नव्हे. अर्जुना तू जर असा विचार केला तर तू वधिता नवसी आणि हे वद्य नव्हती. अर्जुना तू मारणारा नाही आणि हे मरणारे नाही. आता हे फक्त भगवंत अर्जुनाला बोलताय असं नका समजू, भगवंत आपल्याला पण बोलताय. असं कसं बोलताय? तरी अर्जुना तू हे नेनसी. देव आपल्याला म्हणतोय, हे बघ तुला हे कळत नाही. काय कळत नाही?
जरी तत्वता विचारसी, जर तत्वदृष्टीनं जर विचार केला, तू वदिता नवसी हे वद्य नव्हती. आता अर्जुना करता मरण मारणं विषय चाललाय, आपल्या करता करणं करवणं विषय चाललाय. भगवंत आपल्याला सांगता, माऊली आपल्याला सांगता, अरे तू करीत नाही आणि तुझ्याच्यानं काही होत नाही. जसं अर्जुनात तू मारणारा नाही आणि हे लोक मारणारे नाही, तसं आपण म्हणतो ना, हे मी केलं, घर मी बांधलं, पैसा मी कमावला, पाठांतर मी केलं, आमक मी केलं, हे मी केलं. देव स्पष्ट शब्दात सांगतोय अर्जुनाला की तू मारणारा नाही आणि ते मारणारे नाही. तसं देव आपल्याला पण सूचक शब्दात सांगतोय, भाऊ तू करणारा नाही आणि या जगातल्या गोष्टी होणाऱ्या नाही, या होत राहणार आहे, या चालू राहणार आहे. फक्त तुला असं वाटतंय की या माझ्यामुळं होत आहे, बाकी तू असला काय तू नसला काय, फक्त तू एक निमित्त आहेस. निमित्तानं होतंय, चाललंय, चालतंय, बाकी याच्या मागे दुसरा काही उद्देश नाही अर्जुना. तसं अर्जुनाला सांगितलं की तू मारणारा नाही आणि हे मारणारे नाही, तसं आपल्यालाही सांगितलं तू काही करत नाही आणि तुझ्याच्यानं काही होत नाही. तर बाकीचं राहिलेलं चिंतन आपण उद्या करू व्यासपीठावरून. मी काय कोणाची स्तुती कधी करत नाही, पण एक गोष्ट सांगायची आहे की असं म्हटलं जातं की ज्या दिंडीचा मालक गाडीत बसून जातो का, ज्या दिंडीचा मालक गाडीत बसून जातो का, त्या दिंडीतले लोकही भजन करत नाही. ज्या मठाचा मालक काकड्याला येत नाही का, त्या काकड्याला इनमिला 2.5 माणसं असतात, म्हणजे 2 चांगले आणि एखादा आंधळ चांगला. पण ज्या दिंडीचा स्वतः मालक दिंडीत चालतो, ती दिंडी नियमात चालते. ज्या फडाचा मालक किंवा ज्या संस्थेचा मालक स्वतः काकड्याला बसतो, तिथं काकड्याला जागा पुरत नाही. तसं महाराज आपल्या सर्वांना ज्यांनी संघटित केलं या ग्रुपच्या माध्यमातून, त्या ज्योतिताई आज अति आजारी आहेत. म्हणजे अक्षरशः वंदना त्यांनी मला कॉल करून सांगितलं की ताईंची आज प्रकृती अति बिकट झालेली आहे. मला आज ताई जॉईंट होतील याची अपेक्षा नव्हती तसं तर, पण मग फक्त लिंक यावी एवढी अपेक्षा होती. तर लिंक आली आणि आल्यानंतरही मला वाटत नव्हतं की ताई राहतील म्हणून. पण एवढी प्रकृती खालवलेली असतानाही तुम्ही इथं आहेत ताई आणि तुम्ही करून घेताय म्हणून आमच्या सर्वांकडनं आभार मानतो होतोय. कारण की जर तुम्ही मला फोन नसता केला तर मी तरी काय ज्ञानेश्वरी सांगितली असती आणि आपण बाकीची जी मंडळी त्यांनी तरी काय ऐकली असते. एक व्यक्तिशः ताईंचा उल्लेख म्हणून नाही, पण खरंच तुमच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी श्रीमंत ज्ञानेश्वरीच्या चिंतनाचा लाभ घेता येतोय. आणि एक लक्षात ठेवा, रविता व्रत अर्धपुण्य लाभे. तुकोबरायांनी स्पष्ट सांगितलंय की आपण जर एखाद्याकडून व्रत अनुष्ठान करून घेतलं तर अर्ध पुण्य आपल्याला मिळत असतं. तर अर्ध मिळून न मिळून 25% जरी आलं तरी आम्ही जेवढे त्यांचं 25% मिळून सुद्धा तुम्हाला भरपूर पुण्य भेटल. कारण की ज्ञानेश्वरी हा काही सामान्य ग्रंथ असं नाही. साचची बोलाची नव्हे हे शास्त्र, पै संसार जिनते शस्त्र, आत्मा उतरविते मंत्राक्षरी आहे. परमात्म्याला प्रगट करण्याचं शास्त्र म्हणजे ही ज्ञानेश्वरी आहे. ही गीता आहे आणि ती तुमच्या मार्फत आम्हा सर्वांना चिंतन घडतंय. म्हणून पुनश्च एकदा तुमचे धन्यवाद व्यक्त करेन. त्यानंतर बाकी सर्व मंडळी अधिकाराने माझ्यापेक्षा वयाने ज्ञानाने मोठी आहे तरीही श्रवण करून घेतात. म्हणून तुम्हा सर्वांना विनंती आहे, तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे हे तुमते विनवित असे. आणि आपल्या उपस्थित असणाऱ्या देवा तुला पण विनंती बघा, तरी तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले येथ माझे जे उरले ते पायिक पण पुंडलिका आवडते हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंडितनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यते घोषावे, घोषोनी मज द्यावे पसाय दान. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रीती वाढो, होता परस्परे पडो मैत्र जवांचे. दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्व धर्म सूर्य पाहो,
तुझे वांचिल तू तेला हो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांड्याळी अनवर्त भूमंडळी भेटतो तया होता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंता मनीचे गाव बोलतीज अर्णव पियुषांचे चंद्रमे जे लांछन माडतंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी भजिलो आदि कुरकी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेषे लोके दृष्टा दृष्ट विजय होवावे हेत म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान बसाओ येणे वरे ज्ञान देव सुख्या झाला येणे वरे ज्ञान देव सुख्या झाला येणे वरे ज्ञान देव सुख्या झाला निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम 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 निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम कुंडलिका वडधरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की